फोडलेले अशा प्रकारे. नारळ फोडा बाबा. लेट्स गो. चलो गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा आहेत आपल्या सोबत. फायनली गोव्याला जातोय आम्ही. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कसं वाटतंय धुक्यातून चालून? मस्त वाटतं ना. पूर्ण दुखतोय काही म्हणून असं ढगातून चालू ढगातलं. आधी लोक ढगात गेले मस्त झोपले. Hello guys, good morning and Good welcome morning. back to our channel. हर्षदा. इव्हेंट ब्लॉग. पुढे तू त्याला सांगितलं मला पाठ करून धर. हा, तर आम्ही आता तर हा ब्लॉग आहे. आम्ही त्याला तुम्ही बघितलं असेलच आमच्या थंबनेल वर की आम्ही आता गोव्याला चाललोय. थंडी. अँड बाय द वे फॉर युअर इन्फॉर्मेशन, मी फर्स्ट टाइम गोव्याला चाललोय. येस, माझ्या वयाच्या, मी नाही सांगणार माझं वय. तर मी फर्स्ट टाइम गोव्याला चालले बाय द वे. आणि आमच्यासोबत ऋतू रोहित पण आहेत आमचे फ्रेंड्स. तर मग आता आम्ही जस्ट नाश्ता, आम्ही रात्री निघालोय आणि एवढा लेट झाला निघायला. तुम्हाला माहितीये 12ला, पनवेल वरनं 1:30ला निघालोय. 12 ना 1:30. पनवेल वरनं 1:30ला निघालोय. तर भयंकर थंडी आहे. मगाशी तुम्हाला मी व्हिडिओ पण टाकेन. एवढं फॉग होतं रस्त्याला, एवढं होतं की काहीच दिसत नव्हतं. आणि इथे पण आता खूप थंडी वाजते आहे. आम्ही आता मध्येच थांबलोय. कुठे रे? वाकूळ. पाठचा रस्ता बघा किती मस्त सनराईज येतात. हे बघा. होतोय हा. म्हणजे झालंय, पण इथून झालाय सूर्योदय. आम्हाला भेटलाच नाही बघायला कारण एवढं धुकं होतं. काय खूप धुकामध्ये धुकं दिसलंच खूप नाही. धुकं होतं. आता आम्ही थोडं नाश्ता करतो नाश्ता कारण की करतो. खूप भूक लागले. रात्री जेवलोय त्यानंतर काहीच नाही. आणि काहीच खाल्लं नाही. आणि दिवे आधी रोहितला ड्राईव्ह केलं होतं, दिवेशनी केलं आणि आम्ही झोपलो. रोहित पण झोपलाच होता. रोहित 1.5 तास गाडी चालवली आणि झोपला गप्प. ठीक आहे, चला आता. भूक लागाय. बघ ती मस्त सूर्य वाटतं वाटी. पूरा ट्रॅव्हल्स होते आहे. अरे हमारा बच्चा को होते आहे. तू दिसतंय तोंडावरनं तुझ्या काय. वेदू कुठे? पूर्ण रात्र काढली. वेदू काय दाखवतोय गाड्या? चल जाऊया. बघ येतो का तुझ्याकडे? घे ना, जायचंय तिकडेच जायचं. दाखव ना तुझ्याशी घेऊन. तो येतो माझ्याकडे. बघितलं? हा. हे? यही होता है मेरे साथ, ऐसा क्यों होता है भगवान. आभारी आहोत आज आम्ही बाहेर चाललोय म्हणून. आता येतो. आम्ही गोव्याला तर पोहोचलोय, बट अजून आम्ही आमच्या हॉटेलवर नाही पोहोचलोय. सो तिकडे जाऊनच तुम्हाला डायरेक्ट भेटू. आम्ही तिकडचं तुम्हाला आमचं हॉटेलचं टूर देऊ टाइम मिळाला तर. आता आम्ही एकदम थकलोय कारण की आम्ही खूप जागलोय आणि कालचं एवढं हेक्टिक डे होता ना आमचा, सगळ्यांचाच ऍक्च्युली, चौघांचा पण. सो त्यामुळे खूप जमलोय. पण लागलंय. सो नंतर फ्रेश होऊन जागलो इन द सेन्स गाडीमध्ये झोपलेला झोपणं नाही म्हणत. सो फ्रेश होऊन तुम्हाला भेटतो. रूम ना ह्याला पूल दाखवू नको बिलकुल. पूल दाखवू नको. इथे नको आणू. पूल दाखवू नको तरी पूल दाखवते. सो गाईज, दिस इज आवर प्रॉपर्टी. इथे मागे पूल आहे.
आता इकडनं निघतो आणि पहिला आम्ही बीच करतो आणि मग त्या बीचवरनं मग पुढे बघू आता कुठे जायला मिळालं तर मिळालं, नाहीतर मग हॉटेलवर येऊ. कारण की आम्ही आजच आलो आणि खूप ट्रॅव्हल करून आलो, तर थोडंसं थकलेलो तर आहे आम्ही सगळेच. त्यामुळे आणि आमच्यासोबत बाबू पण आहे ना थोडा, त्यामुळे त्याचं पण सगळं बघावं लागतं. सो आता सध्या तरी निघतो इथून आणि तुम्हाला दाखवतो बीच आणि कसं आम्ही जाणार आहे तिकडे ते. ऑल सेट बघा, बोलतात लेट होतो लेट होतो, आम्ही गाडीमध्ये बसलो आणि लोकांचं काय चाललंय, राहू दे बिचारे ठरवतायत कुठे कुठे जायचं ते. ए बेतलांना लवकर या, कम फास्ट गाईज. We'll have to leave early, you know. Otherwise, we will miss our sunset. चला चला. So guys, okay, you are sitting there. घेतलं का? I don't know. घेऊ ना घेस की काय. बीचच्या इथे तर पोहोचलोय, इथे कोणी दिसत तर नाहीये भाईसाब. आणि आता पुढे पुढे चालतोय आम्ही, कारण की आता तिकडे त्या साईडला बीच आहे बघा, इथून आज जायचं. आणि लोक दिसतात माझे गाडी पार्किंग इथे. ॲक्च्युली पार्किंगचे थोडे वांदे वाटतात मला. बाय द वे तुम्हाला मला माहिती आहे, आम्ही सांगितलं की आम्ही साऊथ गोवाला आलो आहे, आम्ही नॉर्थला नाही आहे. आम्ही सध्या 2 दिवस तरी साऊथलाच आहोत आणि मग आम्ही नॉर्थला जाऊ. तर कारण की साऊथ थोडं मी ऐकलं की चांगलं आहे, शांत आहे आणि चांगले बीचेस आहे तिकडे. सो लेट्स गो. पहिला आपण इथे एक्सप्लोर करूया जेवढं होईल 2 दिवसात आणि मग आपण पुढे जाऊ नॉर्थला मे बी आम्ही फक्त 1 दिवस असू तिकडे, मग एका दिवसात जेवढं फिरता येईल तेवढं आणि परत येऊ कधीतरी गोव्याला वापस परत. आता सध्या तरी जेवढं होतं तेवढं करून या. सनसेट व्हायचा टाईम झालाय बाय द वे. हा असा निमुळचा रस्ता बीचवर चाललाय बाय द वे. काय बघा केवढूच आहे. चल ना भाई वर आतमध्ये चल. ऐकलंच का दिवे? काळोख फोटो काढायचे, व्हिडिओ काढायचे, लगेच निघायचं आणि दुसऱ्या बीचवरती जिकडे चल पुढे. हा मग तिकडे कॅफे मध्ये जायचं बोलतो. बाबू आता आंघोळ नाही करायची प्लीज. भाई आली वाळू इथे. आता इथे तेवढी वाळू आहे, पुढे किती वाळू असेल. केली मस्त आहे ना फॅन. कसं वाटतंय? इकडे बघ कसं वाटतंय. परत एकदा अंदमानला आलो आम्ही. पूर्ण व्हाईट सँड आहे बघा आणि इथे कोणीच नाही आहे, आम्हीच आहे फक्त. फुल हिडन जेम. सो नाव काय आहे बीचचं मॅडम तुम्हाला माहिती आहे का? या बीचचं नाव तुम्हाला आता सांगितलेलं. तू विसरली का? वडाळा. ह्या बीचचं नाव आहे बेतुल बीच. तिकडे समोर दिसतंय का ते, तिकडे संगम आहे, नदी आहे पालटून आलेली आणि इथे समुद्र आहे. आता मस्तपैकी ड्रोन उडवतो.